हेलो 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 कोण बोलताय? हा 7900135661 का? हो माझाच आहे. कोण हवंय तुम्हाला? डॉली मॅडम बोलतायत का? भैया 1 किलो टमाटर देना. लाल अच्छे वाले देना. नाही हा नंबर डॉलीचा नाहीये. तुम्ही कोण बोलताय? नाही मॅडम म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. अहो मला हा नंबर आहे ना तुमचा हा नको त्या ठिकाणी लिहिलेला मिळाला. कुठल्या मुतारीत किंवा लोकलच्या डब्यात मिळालाय तुम्हाला हा नंबर? म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचा नंबर अशा घाणेरड्या ठिकाणी लिहिलेला असतो? हो माहिती आहे. मिरची दे ना हरीवाली. हॅलो 1 मिनिट थांबा. आणि त्याबरोबर काय लिहिलंय हेही माहिती. तुम्हाला सेक्सचा आनंद लुटायचा असेल तर या बाईला फोन करा असंच लिहिलंय ना? हो फार वाईट लिहिलंय पण म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे? तुम्हाला काय वाटलं असा फोन करणारे तुम्ही पहिले असाल? अहो नशीब तुम्ही दिवसा फोन केला आणि अजून तरी सभ्य भाषेत बोलताय. अहो मी रात्री बेरात्री सुद्धा फोन घेते आणि दारूच्या नशेत अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणारी भाषा पण ऐकते. हॉरिबल. पण मग तुम्ही अशा शांत कशा? पोलिसांकडे जाऊन तक्रार करायचीत ना? पोलिसात? मला येणाऱ्यामधले निम्मे फोन पोलिसांचेच असतात. ते मुताऱ्यांमध्ये नंबर लिहिणाऱ्यांना शोधत नाही किंवा मला फोन करून माझ्याशी घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्यांना शोधत नाही. उलट मीच धंदा करत नाही ना हे बघण्यासाठी बनावट गिराईक बनवून फोन करतात. पण तुम्ही नाही हे बघा मी अजिबात पोलीस बिलीस नाही. नाही म्हणजे मी तुम्हाला फोन केला तसा गैरसमज होऊ शकतो पण मी नाही.
मी आपला साधा सेल्स मार्केटिंग वाला आहे हो. आणि आम्हाला बघा ना कामानिमित्त कुठे कुठे फिरावं लागतं. आणि मग अशा ठिकाणी हे नंबर लिहिलेले असतात लोकलमध्ये, भिंतीवर, टॉयलेटमध्ये. हो, भल्या घरल्या मुलींचे नंबर लिहिलेले असतात. असं कोणीतरी रागारागात कुठे कुठे नंबर लिहून जातात हो. हा नंबर बघितला आणि मनात आलो की किमान या बाईला तरी फोन करून सांगू तुमचा नंबर अशा ठिकाणी लिहिलेला आहे, काळजी घ्या. त्याने काय फरक पडणार आहे मिस्टर? महेश नाव आहे माझं. काय आहे ना महेश, हां, मला अशा फोनची सवय झाली. अर्धे फोन तर मी घेतच नाही, अर्धे हॅलो म्हणून कट करून टाकतो. तुमचा आवाज थोडा डिसेंट वाटला म्हणून तुमच्याशी एवढं तरी बोलले. सॉरी, काय म्हणालात? नाही, तुमचा आवाज ब्रेक झाला, मला कळलं नाही. मी म्हटलं तुमचा आवाज जरा तरी डिसेंट वाटला म्हणून तुमच्याशी एवढं तरी बोलले. आता तरी ऐकू आलं का पुन्हा ब्रेक झाला आवाज? नाही, कळलं. थँक्यू. नाही पण मॅडम, मग तुम्ही तुमचा हा नंबर बंद का नाही करत? अहो, दुसरा घ्यायचा ना. तुम्ही तुमचं नाव काय म्हणाला? महेश. हां, मिस्टर महेश, गेल्या 6 महिन्यातला हा माझा 4था नंबर आहे. माझा नवा फोन नंबर मला पाठवण्याआधी तुमच्यासारख्या लोकांना पाठवतो, लोकलमध्ये नाही तर मुतारीत वाचून. हॅलो, काय एकदम गप्प का झाला? हॅलो 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 हॅलो. हां बोला. हां, हॅलो. मी ओळखलं का? अहो, मी तो मगाचाच महेश. हा. अरे वा, लक्षात आहे तुमच्या. बोला ना, कळलं. काही नाही, म्हणजे तसं विशेष काही नाही. मी आपलं सहज एक तुम्हाला सांगायला फोन केला. बोला ना, ऐकते मी. हा, तुम्ही ना फार स्वीट आहात. काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे तुमचा आवाज ब्रेक झाला, काही कळलं नाही. हा, अहो, मी नाही म्हणत होतो मी असं की तुम्ही फार स्वीट आहात. आलं ना ऐकू? हॅलो. कळलं. नाही म्हणजे रागावू नका, मगापासून मला हे सांगायचं होतं पण धीरच होत नव्हतं. हो, तुमचा आवाज पण फार गोड आहे. म्हणजे एकदम, मी तुम्हाला सांगू का, मोहळत ना मधाचा थेंब असा अलगद खाली ओघळावा ना, तसा आहे आवाज तुमचा. महेश, तुम्ही तर अगदी कवी आहात. हो, नाही, मी आपला साधा सेल्स अँड मार्केटिंग वाला गद्य माणूस आहे. हो, कदाचित तुमचा आवाज ऐकून सुचलं असेल हे असं, म्हणजे कवी वगैरे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट मिस्टर कविराज. महेश म्हणा ना आता. ओ, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट मिस्टर महेश. आता तुम्हाला म्हणून सांगते, हा गोड आवाज ज्या गळ्यातून निघतो तो गळाही तितकाच सुंदर दिसतो. आणि त्या गळ्याच्या आसपासचा परिसर सुद्धा तितकाच सुंदर आणि मुलायम आहे. हो, म्हणजे आता तुम्ही सांगताय म्हणजे असणारच ना. खात्री करून घ्यायची असेल तर 10,000 रुपये तयार ठेव. 10? अहो, एका रात्रीचे. हवा तेवढा परिसर अभ्यास करा. हा, ठीक आहे. जरा त्या परिसराचा एखादा फोटो व्हॉट्सअपवर पाठवला आला तर एक आयडिया येईल ना. म्हणजे काय, अशा मॅटर मध्ये फसगत झाली की मोर जातो. हो, लगेच 2 मिनिटात दुसऱ्या नंबरवर ना व्हॉट्सअप करते.
नक्की पाठवा. हा हॅलो, ऐका ना, आणखी एक गोष्ट, म्हणजे आमच्यासारख्या सज्जन माणसांसाठी काही डिस्काउंट वगैरे आहे की नाही? अहो, आमच्या सेल्स आणि मार्केटिंग मध्ये ना डिस्काउंटच वर्क होतो. हो, सज्जन माणसांना मिळेल की डिस्काउंट 20%. म्हणजे 8,000. हा, 8,000. ठीक आहे, पण एका अटीवर. कसली? माझा हा नंबर आणखीन 10 मुतारांवर लिहून ठेवायचा. सॉरी सर. देख के नहीं चल सकता क्या? सॉरी सर. Hello. Hello. Is it 7900175661? Yes. Am I speaking to Miss Dolly? Speaking. Oh, hi, Miss Dolly. I've got your number from a very authentic source. Okay. In fact, I wanted to talk to you a very delicate matter. Is it possible for us to meet in person? Sure. Oh, and what it would be cost to me? What can you afford? It depends on your discount. हॅलो, मी डॉली बोलतेय. कसा वाटला तुम्हाला आमच्या शॉक कथेचा एपिसोड? पुढच्या शॉक कथेची वाट पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, विसरू नका, मी तुम्हालाही देईन डिस्काउंट.